नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती। तर हा स्लीव डिझाईन खूप ट्रेंडमध्ये चालू आहे। तर माझ्याकडून तर खूप बायकांनी ही स्लीव डिझाईन बनवून घेतलेली आहे। तर याची मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मी इथे पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेतलेला आहे। तर इथे पाठीमागील मुंडा आलेला आहे 9.25 इंच। आता मी अस्तरला डबल फोल्ड केलेला आहे, म्हणजे दोन्ही बाही एकत्र कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने। आणि मुंडा मोजून घेतलेला आहे 9.25 इंचावरती, बघू शकता अशा पद्धतीने। ब्लाऊजची उंची होती 11 इंच, तर मी 11.5 इंच घेतलेले आहे। शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच वाढून घेतलेला आहे। आता मार्किंग करत आहे। तर खूप कमी फुगा पाहिजे होता कस्टमरला, तर मी इथे फक्त 1.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे वरच्या साईडनी, आणि 2 इंचावरती रुंदी घेतलेली आहे। तर आता त्याचा बॉक्स बनवून घेत आहे। 4 ते 5च प्लेट पाहिजे होते, तर मी ते दंडगेराचा आकार दिलेला आहे 6 इंच, आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे, आणि 3 इंचावरती मुंडा खोली गेलेले आहे। बाहीचा आकार देत आहे। आता बाहीचा शेप दिलेला आहे, तर 4 इंचावरती मार्किंग केलेले आहे, बघू शकता अशा पद्धतीने। 5 प्लेट टाकण्यासाठी खूप ट्रेंडमध्ये चालू आहे ही स्लीव डिझाईन। तरी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तर आज आहे 14 जानेवारी, तर आज आहे मकर संक्रांती। तर माझ्या सगळ्या गोड ताईंना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर इथे अस्तर कटिंग झालेली आहे। तर मी आता इथे ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे। तर आता ब्लाऊजचा पीस सरळ बाजूने आणि अस्तर त्यावरती टाकून शिलाई मारून घेत आहे। पाव इंचावरती शिलाई देत आहे। तर आता पलटी करून अस्तर फिनिशिंगची शिलाई देत आहे, आणि अस्तरच्या चारी बाजूनी शिलाई मारून घेत आहे। तर इथे मी अस्तरच्या चारी बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे। तर प्लेट टाकण्याचा व्हिडिओ कसा डिलीट झाला काय माहिती। तर ती इथे प्लेटला डबल तुम्हाला शिलाई मारून दाखवत आहे। 4 ते 5 प्लेट टाकलेले आहेत मी। तर इथे फुगा बाही बनवून तयार आहे। तरी मैत्रिणींनो, तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।